हाय. ती भावंड तशी, आम्ही भावंड अशी, ही जी कंपॅरिझन चालते अनेकदा, अशी तुम्ही खूपदा ऐकलेली असेल. मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना, बहिणींमध्ये गप्पा मारताना. माझ्याकडे जेव्हा अशा काही केसेस येतात, ज्याच्यामध्ये बायका खूप वेळेला आपल्या माहेरच्याच सगळ्या राजकारणामध्ये, भावंडांच्या बरोबर असलेल्या बेबनावामध्ये अडकलेल्या असतात. तर तेव्हा खूप वाईट वाटतं आणि असं दिसतं की यातनं मूव्ह ऑन होता येत नाही आहे. तर असंच इतरांचंही कोणाचं होत असेल तर अशा सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकेल असं वाटतं. बघा, खरं तर भावंड हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे कोणाच्यासुद्धा. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आम्ही भावंड खूप छान आहोत, आमच्यात खूप छान प्रेमाचे संबंध आहेत. आणि काही बिघडलेलं असेल तरी ठीक करायचा प्रयत्न माणूस कायम करत असतो. बरेचदा बहिणी भावांचं प्रेम मिळवण्यासाठी खूपदा पुढाकार घेत असतात. झटून करत असतात. असं सुद्धा दिसतं की बरेचदा भावंड म्हणजे त्यातले जे भाऊ असतात ते पुढे जाऊन म्हातारपणी आई-वडिलांचं करायला कुठे कमी पडतात आणि तिथे बहिणी पुढे जाऊन आई-वडिलांच्या जबाबदाऱ्या घेत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की आता आम्ही जर एवढी जबाबदारी घेतोय तर किमान भावाने आमच्याशी संबंध चांगले ठेवावेत. पण तसं होताना दिसत नाही बरेचदा. आणि मग असं म्हटलं जातं की त्यांचं घर बघा, त्यांच्या घरात किती एकत्र आहेत, सगळे गुण्यागोविंदाने एकत्र असतात, सणावाराला एकत्र येतात आणि आपल्याकडे मात्र हे असं आहे. तर असं वाटणं स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण लोकांचं जेव्हा मुळातच कंपॅरिझन करणं खरं तर चुकीचं आहे. कारण त्यांच्या कुटुंबाचा बेस वेगळा, ती माणसं वेगळी, त्यांचे स्वभाव वेगळे, त्यांचं बालपण एकत्र गेलेलं ते वेगळं. तर कंपॅरिझन खरं तर नाही होऊ शकत. पण तरी करायची वेळ आलीच. तर हे कायमच लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे काही दिसतंय त्यांच्या कुटुंबातलं, तो हाफ भाग दिसत असतो. बऱ्याचशा हिडन गोष्टी असतात, बरेचसे हिडन राजकारण असतात त्या कुटुंबातली, जी आपल्यापर्यंत कधी येणार नसतात आणि आपण बघेच असतो अशा अर्थी. तर त्यामुळे कधीही कुठच्याही माणसाने असं म्हणू नये की मला जे समोर दिसतंय, समोरच्या घरात दिसतंय, ते मला सगळं समजतंय. असं कधीही नसतं आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापासनं लपलेल्याच असतात, लपलेल्याच राहणार असतात. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक कादंबरी असते जशी काही आणि त्या कादंबरीचे अनेक पैलू असतात. अनेक माणसं, व्यक्तिमत्व आणि त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असं सगळं वेगवेगळं असतं. बघणाऱ्या माणसाला फक्त माणसं एकत्र येतायत, करतायत हे सगळं दिसत असतं. तर म्हणून आपल्याला सगळं समजलंय असं एक तर पहिलं समजू नये आणि दुसरी गोष्ट जर त्यांच्याकडे असं काही दिसत असेल चांगलं, तर मे बी रेअरेस्ट केसमध्ये हे सगळं खूप खरंच छान असेल. पण आपल्याला तसं ते मिळालेलं नाही आहे. तर कुठेतरी ही फॅक्ट जर स्वीकारता आली, की हो, माझ्या कुटुंबात हे असं-असं नाही आहे. तर तुम्हाला मूव्ह ऑन होणं सोपं जाईल आणि ते होणं गरजेचं आहे. का आणि कसं हे सांगते. मुळात भावंडांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम, गाढ प्रेम राहणं ही खूप मुश्कील गोष्ट आहे. का? याचं कारण असं, की याचा बराचसा संबंध आई-वडील मुलांना कशी ट्रीटमेंट देत आहेत ह्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. जसं की दुसरं मूल जेव्हा येणार असतं, तेव्हा आई-वडिलांनी आपल्या आधीच्या मुलाला व्यवस्थित हे सांगायला हवं, की आपल्या घरी भावंड येणार आहे आणि ते आपला पार्ट कुणीतरी असणार आहे, आपल्यात ॲड ऑन होणार आहे. अशा तऱ्हेने त्या धाकट्या म्हणजे मोठ्या भावंडाला कुठेतरी मनाने तयार करायला लागतं. हा ॲक्सेप्टन्स त्याला द्यावा लागतो. कारण त्याच्या दृष्टीने काय आहे, त्याची मानसिकता बघितली तर त्याच्या प्रेमात कुणीतरी वाटेकरी येणार आहे आणि असं कोणालाही आवडत नाही. तर म्हणूनच हे होऊ नये, त्याला त्या भावंडाचा राग येऊ नये याच्यासाठी मानसिक तयारी खूप आधी करावी लागते. पालकांनी ती करायला हवी. बरं, इथेच थांबत नाही. कधी-कधी जर दुसरं जन्माला आलेलं मूल असेल, ते वीक असेल तब्येतीने, तर साहजिक आहे की आई-वडिलांचं लक्ष त्याच्याकडे अधिक असणार आहे आणि मग या आधीच्या मुलाला लेफ्ट आउट वाटू शकतं. यांची तिघांची टीम आहे आणि मी वेगळा आहे हे असं वाटू शकतं. कारण त्याची ती कपॅसिटी नाही आहे समजून घेण्याची आणि त्या वयामध्ये जर त्याच्या मनात दुरावा तयार झाला भावंडाविषयी, आई-वडिलांविषयी, तर ते दूर करणं फार अवघड जातं. तर म्हणून मुलाची मानसिकता समजून त्याच्याशी संवाद तरी कमीत कमी व्हायला हवा. प्रयत्न हाच असायला हवा, की प्रत्येक भावंडाला
तुम्ही वेळ देऊ शकलं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा असल्या पाहिजेत, त्यांना पोटभर प्रेम दिलं पाहिजे, त्या प्रत्येकाच्या गरजांकडे, आहाराकडे नीट लक्ष देता यायला पाहिजे आई-वडिलांना. पण दुर्दैवाने असं होत नाही. बऱ्याचशा आया तर दमलेल्याच असतात. म्हणजे दुसरं मूल झालं की खूपशा आया दमूनच जातात. त्यांना अक्षरशः 2 मुलांचं करता नाकीनऊ येतात. त्यांना त्यांचं एक आयुष्य राहत नाही. खूपशा बायका तर मी दुसरं मूल झाल्यानंतर खूप फ्रस्ट्रेट झालेल्या बघते. पहिल्या 2 वर्षातच, बाळ 2 वर्षाचं व्हायच्या आतच. कारण त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं की मनाची तयारी खूप कमी पडलेली असते. दुसरं मूल आल्यानंतर आपलं काय होणार आहे याबद्दलची. तर असं आईचं झालेलं असेल तर साहजिक ती दुर्लक्ष करते काही म्हणजे मुलांच्या वागण्याकडे. त्यातनं ही मुलं 3 असतील, 4 असतील तर विचारायलाच नको. ती आई खरंच दमलेली असते. घरात जर दुसरं कोणी सांभाळायला नसेल तर मुलांची आवाळ होते. या सगळ्याचा परिणाम ते वाढत असताना त्यांच्या एकमेकांमधल्या संबंधांमध्ये व्हायला लागतो. खूपशी मुलं अशी असतात, की त्यांना आईचं, वडिलांचं अटेन्शन हवं असतं आणि आपण नंबर 1 व्हावं अशी त्यांची इच्छा असते. तर त्यामुळे ती मुलं ना उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. ह्या आई-वडिलांच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतात आणि तसंच वागतात. साहजिक ती मुलं आई-वडिलांची जास्त लाडकी होतात आणि मग दुसरी मुलं आई-वडिलांना त्या मानाने रिबेलियस वाटतात. आई-वडील त्यांची एकमेकात कंपॅरिझन करतात. बरं, कंपॅरिझनचा विषयसुद्धा खूप खूप वेगवेगळे असतात. एक तर तब्येत, सगळे पदार्थ खाणं न खाणं म्हणजे ही आवड-निवड झाली. अभ्यास किती करतोय, किती नाही हे झालं. एखादं मूल बक्षीस मिळवणारं असतं, एखादं मूल कशातच भाग घेत नाही. ती कंपॅरिझन झाली. आई-वडिलांचं किती ऐकतो, आई-वडिलांचं किती ऐकत नाही याच्यावरनं कंपॅरिझन. एखादं मुलाला मित्रांमध्ये खूप मिसळायची सवय असते. एखादं मूल आपण ज्याला म्हणू की इंट्रोव्हर्ट आहे. त्याला फार असं मिसळायला नाही आवडत. त्याला आपलं घरी राहायला आवडतं. तिथेही कंपॅरिझन होते, की तुझा भाऊ बघ कसा सगळ्यांमध्ये मिसळतो. तू बघ कसं कोणाशी बोलत नाही. अशा कंपॅरिझन्स लहानपणापासून करून माथी मारून त्या मुलांची ॲक्चुअली तुम्ही एकमेकात कॉम्पिटिशन लावून देता, की तू चांगला का मी चांगला? आई-वडिलांना कोण जास्त लाडकं, तू का मी? असा भाव तयार झाला, की साहजिकच प्रेम कमी होतं आणि या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुम्ही मोठेपणी नक्की बघू शकता. तर त्यामुळे हे सगळं जर कॉम्प्लेक्स रिलेशनशिप समजून घेता आली, तर तुम्हाला कळेल की आपल्यात जर दुरावा असेल, तर त्याची कारणं कुठेतरी आपल्या बालपणात असू शकतील, जी आपण आत्तापर्यंत कधी याचा विचार केला नव्हता. तर म्हणून प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणमीमांसा आहे. शक्य झालं एकमेकात बसा, सॉर्ट आउट करा, बोला. पण ते जर शक्य नसेल, तर किमान जे आहे तसं स्वीकारून पुढे जाता यायला पाहिजे आणि या सकटच भावंडांना स्वीकारून त्यांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे किंवा मग त्यांची एक टीम असेल, तर आपण थोडेसे दूर असू, तरी तेही स्वीकारता आलं पाहिजे. पण एकदा लग्न झाल्यावर, आपल्याला मुलं झाल्यावर आपला संसार पण महत्त्वाचा आहे, याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. माहेरमध्ये किती गुंतायचं, राजकारणात म्हणजे नात्यांच्या किती गुंतायचं, ह्याला एक फुल स्टॉप लावता आला पाहिजे. तरच आपल्याला लाईफ सुकर असेल, असं मला वाटतं.